संजय राणे इस्फोटून बहुमोलाचे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ कातवन यांच्याकडून बहुमोलाचे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद। हेलो हेलो बघा बुवांनी या ठिकाणी गजर घेऊन बारीची सांगता केलेली आहे। ठीक आहे, जे बुवा काहीतरीच बोललेले आहेत, कसं माहिता म्हणजे काय म्हणतात ते, मला वाटलेलं आज तरी बुवा गप गुमान घेतील, पण नाही, शिरसाट ते गप कसे होते, त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना चांगलीच देतात। फक्त त्यांच्यासाठी आधी सर्वप्रथम गाणं घेऊया। बघा या ठिकाणी उपस्थित, खरंच तुम्ही सर्वजण अजूनपर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानते। आणि त्याचप्रमाणे बुवा काहीतरीच बोललेले होते, म्हणजे जवळजवळ पांडुरंग एवढा गेलेली की आता तो जो म्हणत होता बघा, आता कधी हाक न मारणार, आता कसा हाक मारतो पांडुरंग हा मजारा था। बुवानी गाणं घेतलं होतं त्या मुलासाठी, ते गाणं कसं घेतलं बुवानी, आमच्या बाप्पाने गणपती, गाणं घेतलं नाही, गाणं कसा, आमचे पप्पाने गणपती लिवा, आता काय अजून बोलायचा काय कमी नाही झाला, बेबो बेबो यू डोंट नो बेबो, यू नो बेबो, आमचे पप्पाने गणपती आमचे पप्पाने गणपती शंकर आणि शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती। पुढे कसा होता, टुकुमुकू बघतोय यांचं गणपती कसं बघता, आईचा चायना मॉडेल, या मिनमिनच्या डोळ्याचा चायना मॉडेल, तर त्याचा गणपती नेपाळी काय म्हणशालता, कसा असा टुकुमुकू खायचो गणपती असं असं बघता, काही हनी सिंग तो असं बघता, तुमका असं दिला काय, सगळ्यांच्या घरी गणपती शांत चित्ती आला आणि गेला सुद्धा, तुमच्या घरात त्या गणपती काय नाचत दिले लोक आहे, आणि तो गणपती म्हणत झक मारले नाही यांच्याकडे येईल, टुकुमुकू बघतोय चांगला, असं खायचो गणपती बघता, या झिपरा म्हणत काय, झिपरा असा समजला, आमचे पप्पाने गणपती हातला, आमचे पप्पाने गणपती हातला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय
कशी विटंबना करायची ती ह्यांनी गेल्याने. नामस्मरण मध्ये बोलायचं नाही. मी बोललेलो आहे हा. मग ह्या तुम्ही मध्ये बोलायचं नाही. किती काय होईल हा हा. खडकावर बसतो रे खरोखर जाऊन बसून आणा आहे का हा. भागला बरोबर राहून देत खय हा. लक्षात चिंगूळ बरा नाव दिलं चल हा. बुवा मग काय का भाकुल भाकुल काय करतास ना तुला माहिती भाकुल थोडा फॉस केला ना थोडा काळा होता तर तो झाला आता समजला हा. काय म्हणजे मी चांगलं तेच सांगितलं आणि मंडळाने आधीच सांगितलं होतं की काही बोल नका म्हणून हा. शेवटी यांनी पातळी घसरायची ती घसरल्याने ते जाऊन दे. परत काय कोंबडी म्हणाली. कोंबडी कोंबडी पर्यंत ठीक होता मान्या. मी कोंबडी आहे मान्य आ. बरं आवाजाला गेले थांबा जरा. काय झालं तुमका तिच्या आवाजाला गेले करून दाखवलाय. पण ठीक आहे कसं माहिती कोंबडी दिवस होत कोंबड्यांबरोबर हा. त्याचं मोठं बिझनेस पोल्ट्री फार्म आहे त्यांचा. अंडी घालायची विकायची अंडी घालायची खूप आणि उगवणार पण अंडी हे स्वतः एका झोप काय रात्रभर अंडी उगवत असतं ते हा. तिच्या कोंबडीच्या अंड्यात जाण्याचे का काय करून हा. कोण मग बघ जा असली उगवतात ना पोरा पण यांच्यासारखी देतात तुऱ्यावाली अशी अशी झटकन झटकन मान हा. तिच्या अंड्यात तुमका काय करत होती हा. तुम्ही घाला अंडी दिवसात 7-8 उभं रवायची नाही तुमचा काम धंदा असता हा. मला खाली बघितलं असतं कोण ती का माहिती ती या गांडा घालताना काय तिची हाल होता ती तुमच्यावर काय समजणार नाही का. नाही 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 आता समजत कसा हा. अंडी उभवणारे तुम्ही हा. तुऱ्यावाला आहे कोंबडा बघा तुऱ्यावाला हा. तुला पुढे नाही तर नाही तरी मला बारीक सुरू झाल्यापासून बघता जाईन का मला बघताय हा. नाही बघितलं जरा बघून घ्या यांच्याकडे. तो आठवडा कसं इलो होतो गो हा. लागा हा लाग तो येऊन ते नको पुढे हा. हलून हलून काढत हलूची काय करूस तुमचा हा. एवढी तो हवत नाही काय जेलमध्ये लावा ना हा. ते बिचारे सोसायटी चांगलेच काम करतात. लक्षात ठेवा हे का तुमचं काय गुप्त काम सांगू नको. 5 कोटी सांगितलं किती वेळा ओढून घालो किती वेळा बोलवलाय त्याने 5 कोटी तुमका हवे तर मागा ना सर सोसायटी लय प्रेम मला देत सुद्धा तुमका होय की नाही. नाले करते काय गेले हा. देणार ते पैसे तुमका हा. चेक मागतो द्या हा. बिगाची सांगूच तुमका गरज काय होती. नका कमी आहे तुका जास्त हा. एवढे तर हे मोठे काय म्हणते ते त्यांचं हृदय जर एवढं मोठं ना आज फुकट करून जावं त्यांना आज फुकट करणार पाहिजे. आज मग काय रुपये देऊ नको फुल देवा भय माणूस कसा गुलाबाचा फुल दिलेला असा माळा आहे आणि लावा घरात माझा नको मला भाग समजलंच ना. आम्ही बघा बारी सुरू झाल्या पाहिजे ना की हात नाही माझा असतो लागणारच नाही ना हा. फिक्सिंग करत तसे हे सुद्धा केस पुढे येणार नाही आणि इथे तुझी पोरगी असेल मी तुमचा काय बोला जा काय बघ नाही लाज विकून खाल्लेली आहे पण काय म्हणते डोका भिरलया Yeah.
पाण्यात बसलो तशी त्यांनी तुमची गत समजलाच ना. दिसतो पण बेडका सारखेच बघा. पोट पुढे येलेला असे हा ठेपऱ्याला नाचायचा असा असा. ठेपरा तरी बरा लय चांगला असतात समजलंच ना. हा यांचा नाच बघा ना होते पण असं वाटतं की अटकली खरी तरी. तुमका खरं तर सांगता खोटं सांगणार नाही. या बुवांका हे दिसतात तुमका चांगले साधू तो माणूस नाही. एका आकडी फीट वाट आबुवात लय त्रासा मला अडकले ना खय असे काय बेडा बेडू करीत काय डरा केल्याशिवाय अडकून वाद हल्ले यार तू. हा बेडका खाणारी माणसं बेडकांकीच करणार बरोबर की नाही. मग मी म्हणता मग आणि रेडो वा बरोबर ना. तो रेडो सुद्धा ना ते रेडे सुद्धा ना सांगू काय की हो बघ रेडो तो भाव हे घेऊन जाऊन सांग सोबत आता. हा त्याला जाऊन दे. परत काय बाईच खदलं नेमका तुमचा मनाचा काय. नाही ह्या माका नीट सांगा काय का बाईच करतो. अजूनपर्यंत एवढं वाऱ्या केला मी तुमच्यासोबत केलंय वाऱ्या की मला झोपले नाही मी होय. अजूनपर्यंत कोणी एकचं बक्षीस दिलं आणि तो चांगला देतात नाही तर देत सुद्धा नाही. या पण करा पण तुम्ही दिला सोड सांगता एक लक्षात घ्या. बक्षीस दिल्याने चांगला येतात पण अजूनपर्यंत कुणी आमका 10 रुपये देऊक नाही. दिला नाही असले तर हे का दिला नाही माका अजूनपर्यंत तरी कोणी एका 10 रुपये देऊक नाही माका. आणि कोणीही 10 रुपये देऊन असं सांगत नाही की बाईच बदलो म्हणा. हे तुमच्या मनाचे कारभार होत. काय काय सांगितलं नाही मग तुमचा तर नको ह्यो भाग नको तुमका काय बोलायचं आता. आणि वर म्हणतात काय बोलले तर की आजाक नातू शिकवता आजो खुळ आजो आजाक शिकू का सवा. भाषा असून दे माझं म्हणणं काय भाषा कशी का असू ना माका फरक पडत नाही. हा तुम्ही बोलायचं नाही. भटकंती ग्रुप कडून याच ठिकाणी बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. सडा म्हणजे येड्या गावचे होते आणि बाहेर अगदी कुठे पण असून दे अगदी सपोर्ट करण्यासाठी सगळीकडे येतात. आणि तुमच्या ह्या यारीसाठी या ठिकाणी तीच सगळं करते. सांगितलेलं ते करते खवळले होते आणि बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत भक्त होते त्यामुळे या ठिकाणी गीत सादर करते.
करते. Thank you.
त्यांना धरून काही ते उभे होय ना सगळे हसतात म्हणजे खयच सगळे ते हाना पडून मग घरी गेले ते घाबरले की काय गेले खडकार गेले त्यांच्या आला घासाकडे काय करतात खडकार त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी आंबा बागायतदार आदरणीय श्री शंकर शेठ नाणेरकर त्याचप्रमाणे श्री अजय नाणेरकर यांचे सुद्धा खूप आभार मानते मोठे आंबा बागायतदार आहेत का बोलवा काही गेले खडकावर उतरवत आहे का आता मागला बरोबर काय फिरून गेले की काय पण मुलगा असा मोठी जन्माला आला की सारखं नारायण 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 तोंडातच सुरू द्यायचा मग त्याला अगदी तळून काय म्हणजे ते उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी ते तोंडातून काही नाव सुटत नव्हतं कढीलोट केलं तरी सुद्धा तोंडातून ते नाव सुटत नव्हतं मग आता करायचं काय मग त्यांची बहीण होती होलिका त्या होलिकाला वरदान होतं की तू कधी जळणार नाहीस म्हणून होलिकाला सांगितलं त्याला घे आणि कारण मुखाचं नावच सुटत नाही नारायणाचं मग करायचं काय होलिका बसते त्याला घेऊन पण स्वतःच त्या आगीमध्ये भस्म झाली पण नारायणामध्ये ते नारायण 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 या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे की प्रल्हादाला काहीच झालं नाही म्हणजे काय किती जरी त्याच्यावर अत्याचार झाले प्रल्हादावर तरी सुद्धा तो नारायणाच्या आशीर्वादामुळे चांगला राहिला म्हणून मी काय म्हणते बघा या ठिकाणी आतापर्यंत म्हणजे सगळ्यांची झोपायची वेळ झाली सगळे चालले बुवा पण नाही त्यामुळे बोलणार तरी काय कोणाला बोलणार अगदी टाइम फिक्स करून पळाले होते जाऊचा आता सुंदर यापुढे मी सुद्धा थांबे याची शाश्वती नाही बघा आईवर या ठिकाणी गीत सादर करते
आणि जे काही आहे ते त्याच्याच हातात आहे. आणि म्हणून नेहमी नामस्मरण अखंड मुखामध्ये करत राहा आणि किती काही होऊ दे, किती वाईट परिस्थिती येऊ दे, तरी देव नेहमी आपल्या पाठीशी आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणून मी काय म्हणते बघा, अजून थांबायचं होता. आपण सांभाळलेला